प्रवासात अशी परिस्थिती आहे. सर आपण म्हटलं की काँग्रेस मंजूर झालं पाहिजे, एकूणच भाजपच्या विरोधामध्ये सर्व पक्ष काँग्रेस आणि इतर पक्षांनी मंजूर झालं पाहिजे. पण तुमच्या स्वतःच्या पक्षामध्येही काही खासदार नाराज असल्याची चर्चा आहे, खास करून ओमराजे निंबाळकर म्हणून. मग तर तुम्ही त्यांना भाजपात कोणी नाराज नाहीत का? आज ईडी आणि सीबीआयच्या दहशतीमुळे लोक गप्प आहेत. भाजपमध्ये सगळ्यात जास्त नाराजी आहे, भाजपमध्ये सगळ्यात जास्त खदखद, आणि भाजप हेच बुडायला लागलेलं जहाज आहे. कधी बुडेल? आज फक्त त्या AK-47 आहेत त्यांच्याकडे 2, ईडी सीबीआय इन्कम टॅक्स, त्या काउन्सिलावर लावून त्यांचं राज्य स्वतःच्या पक्षात सुरू आहे. सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर करून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर राबवलं जाते. काही खासदार दबक्या आवाजात म्हणतात की आमच्यावर प्रचंड दबाव आहे. एका खासदारामुळे त्यांचा जो 2/3 खासदारांचा जो आकडा आहे एकूणच शिवसेनेतला तो अडकला अशी एक सांगतो, शिवसेनेमध्ये 9 खासदार आहेत. आता कोणता आकडा घेऊन बसलेत मला माहित नाहीत ते. 7चा आकडा त्यांच्या मनात असेल किंवा त्यांना एवढी दहशत निर्माण करायची, त्यांनी करावी ना. बघतो ना किती फुटतात त्या. कोणी फुटत नाहीये. निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्या दिवसापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष फोडण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा आहेत, आणि त्यांच्या जीवनाचं तेच अंतिम ध्येय. बाकी महाराष्ट्रासाठी काही करावं, देशासाठी काही करावं, या त्यांच्या भूमिका नाही आहे. फक्त पक्ष फोडणं हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम. आणि पक्ष फुटत नसतील तर हे दहशत निर्माण करायची. 50-50 कोटी रुपये द्यायचे, 100-100 कोटी रुपये द्यायचे. कुठून आणतात पैसे हे? याचा हिशोब घ्या ना जरा. देवेंद्र फडणवीसजी जरा हिशोब तरी मागा. हे पैसे येतात कुठून तुमच्याकडे? तो 15 लाख कोटीचा राजेश मेहता हा कोणाचा आहे? हा भाजपचाच माणूस आहे ना. 15 लाख कोटी रुपयाचा घोटाळा एक माणूस तुमच्या पक्षातला करतोय, आणि त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही. नरेंद्र मोदी त्याच्यावर फोटोमध्ये मिरवताना दिसत आहेत, त्याच्या राजेश ज्वेलरमध्ये. हे प्रसिद्ध झाले सगळे फोटो. फडणवीस त्याच्यावर जरा बोला तुम्ही. आमचं काय करायचं आम्ही बघू. आमचे आमदार राहतात जातात, काय खासदार राहतात जातात, तुम्ही तुमचं बघा जरा. सर, नागपूरच्या वसतिगृहाचा एक विषय आहे. नागपूरचं जे सामाजिक राजकीयचं जे वसतिगृह आहे सामाजिक न्याय विभागाचं, त्याच्यात ना जातीचे कॉलम बनवलेत, आणि त्याच्यात लिहिताना असं कधीच झालं नव्हतं. मांग, महार आणि इतर प्रवर्ग असे ते. हे सर्व भारतीय जनता पक्षाच्याच काळात होतं. हा जातीयवाद आणि धर्मवाद, आणि या माध्यमातून समाजातली फाळणी, समाजाचे तुकडे, त्यानंतर राज्याचे आणि देशाचे तुकडे, हे भारतीय जनता पक्षाचं अंतिम ध्येय. त्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत, त्यांना राज्यांचे तुकडे करायचे आहेत, आणि त्यांना जातीमध्ये दंगली घडवायच्या आहेत. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर अंबादास दानवे यांनी थेट कबुली दिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक जण त्यांच्या संपर्कात आहे, आम्हाला माहिती आहे, आणि हे उघड बोलत देखील आहे ते खासदार. बघा, संपर्कात असणं, आता पार्लमेंटला आम्ही एकत्रच बसतो, आमच्या आसपासच ते लोक असतात. विधानसभेत आम्ही एकत्र बसतो, एकमेकांशी बोलणं होत असतं, वाटेत लॉबीत भेटतात. आता याला संपर्क असणे असं मी म्हणत नाही, तो औपचारिकपणा एक असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सातत्याने शिंदे दिल्लीला जात आहेत, त्यांच्याशी चर्चा. लक्षात घ्या की शिंदे ऑपरेशन टायगर नावाची काही गोष्ट आहे का? असं काही सुरू आहे? हे करता करता शिंद्यांचं ऑपरेशन फडणवीस कधी करतील ते सांगता येत नाही. खरं म्हणजे शिंदे ऑपरेशन टेबलावरती त्यांना घेतलेलंच आहे. शिंद्यांचा पक्ष हा फडणवीसांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये, ऑपरेशनच्या टेबलावरती ऑलरेडी आलेला आहे. त्यांना माहीत नाही. तुम्ही शिंद्यांचा चेहरा बघा, किती तणावाखाली असतो. त्यांना कधी हसताना पाहिलं का? काय कारण असं? ऑपरेशनला घेतलंय ना त्यांचं सुद्धा बॉडी. त्यांची बॉडी देवेंद्रजीने ऑपरेशनला घेतलेली आहे. त्यांचंच ऑपरेशन होईल एक दिवस. दुसऱ्यांचे ऑपरेशन कसले करत बसलाय? 2029 पर्यंत होईल. हो सर, 2029 पर्यंत ऑपरेशन होईल त्यांचं. खरं म्हणजे ऑपरेशन सुरू झालंय माझ्या माहितीवर.
साहेब तुम्ही म्हटले का काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे. राहुल गांधी काय काँग्रेसला मजबूत नाही करायचं. राहुल गांधींनीच काँग्रेस मजबूत केली ना. नरेंद्र मोदी जर कोणाला घाबरत असेल या देशात तर राहुल गांधींना घाबरत. लक्षात घ्या. प्रामाणिक माणसाला आणि लढणाऱ्या माणसाला भ्रष्ट प्रधानमंत्री आणि भ्रष्ट नेत्यांनी घाबरायलाच पाहिजे. तृणमूल काँग्रेस आणि शरद पवारांना काँग्रेसने विलिनीकरणाचा प्रस्ताव दिलेला आहे. कितपत तथ्य त्यामध्ये? बघा, याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही कोणी कोणाला प्रस्ताव दिला. पण काँग्रेस अधिक मजबूत होण्यासाठी सर्व जुन्या काँग्रेसवाल्यांनी एकत्र यावं ही माझी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती काही ठिकाणी विचारमंथन सुरू आहे. विधान परिषद ऋतू तावडे त्यांच्या कार्यालयामध्ये विधान परिषदेचे जे निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या